नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 ऑगस्ट 2025 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसुना संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीय आहे. नक्षत्र उत्तर आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:04 ते 3:39 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:41 ते 9:17 आणि यमगंड काळ सकाळी 10:52 ते 12:28 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 8:29 हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर लाभयोग करेल, हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल आणि शनी नेपच्यूनबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सकाळी 8:29 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि व्ययातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून मानसिक तणावाशी संबंधित काही प्रसंग घडू शकतील. त्यामुळे तुम्ही जास्तच टोकाचे डिसिजन घेऊ शकाल. या संदर्भात काळजी घ्या. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे छोटे मोठे काही लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मिसअंडरस्टँडिंग होणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. त्या संबंधी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:29 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्या राशीतील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंगच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजच्या दिवशी तुम्हाला काही चुणूकदार कल्पनासुद्धा सुचू शकतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:29 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि दशमातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:29 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि भाग्यातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील, दगदगीचा राहील, फिरणं वगैरे जास्त होईल. परंतु महत्त्वपूर्ण कामं थोडीशी लांबली गेल्यामुळे थोडासा स्ट्रेस मात्र जाणवेल. त्याचा आरोग्यावर थोडाफार परिणामसुद्धा दिसू शकेल. या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय
छोटे असेल किंवा मोठे, आजच्या दिवशी मात्र घेऊ नका. छोटे मोठे काही लाभ मिळू शकतील, काही चमकदार कल्पना सुद्धा सुचू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:29 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार चुकण्याची शक्यता राहील आणि त्या संदर्भातले काही हानीसुद्धा तुम्हाला होऊ शकेल, काळजी घ्या. याचप्रमाणे स्वतःच्या भावभावनेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:29 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र लाभातील शुक्राबरोबर लाभयोग करेल, भाग्यातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल आणि सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही अनपेक्षितपणे चांगल्या संकल्पना तुमच्या मनात येऊ शकतील. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती जास्त प्रमाणात जाणवेल. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:29 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात अजिबात करू नका. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं तुमची पूर्ण न झाल्यामुळे त्याचा स्ट्रेस जास्तपणे जाणवेल. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. मानसिक तणावापासून दूर राहणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आर्थिक संदर्भातले व्यवहार जपून करणं गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र आजच्या दिवशी इन्व्हेस्टमेंट आणि खर्च यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:29 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. मात्र तुमच्यात जी जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा ही आजच्या दिवशी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होऊ शकेल. मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी थोडंसं लांबणीवर टाकणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करतो आहे. पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील, मार्गी लागताना दिसतील. फिरणं वगैरे जास्त होईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. याचप्रमाणे काही चमकदार कल्पना किंवा इंट्युशन्स तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भविष्याशी संबंधित घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल आणि द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. आर्थिक व्यवहारावर बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:29 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. हा चंद्र पंचमात असणाऱ्या हर्षलबरोबर पंचमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि तुमच्याच राशीतल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदारावर मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजामुळे थोडेफार वादविवाद होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. नातेसंबंधावरती याचा परिणाम होऊ शकेल. मात्र वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तुमच्या दोघांमध्ये नाते संबंध उत्तम राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.